एव्हरीवन, आपण एक्सरसाइज नंबर 1.4 घ्यायची आहे, बट त्याच्या आधी काही बेसिक रूल्स आहेत ते बघायचे आहेत. इथे बघा मी बेसिक रूल ऑलरेडी लिहिलेले आहेत. ते याच्या लास्ट एक्सरसाइज मध्ये काही रूल घेतले होते ते इथे खाली मी लिहून ठेवलेले. हे जे रूल आपण याच्या आधी घेतलेले हे रूल बघा. हे कुठले असतात? निगेशन. पहिलं बघा, पहिलं आहे निगेशन ऑफ कंजक्शन. निगेशन ऑफ कंजक्शन म्हणजे काय करतात? निगेशन म्हणजे साईन चेंज करायची. हे ऑलरेडी आपण बघितले. त्यामुळे निगेशन पी ला पण लागतोय, निगेशन क्यू ला पण लागतं, आणि अँडच्या ऐवजी काय होतं इथे? ऑर होतं. हे त्याचे पहिल्यातला फॉर्म्युला आहे. दुसऱ्याचं काय बघू शकता तुम्ही ह्याच प्रकारे. काय येणार आहे दुसऱ्याचं? बघा, ऑर आहे. ऑरचं काय बनलेलं आहे? अँड बदलेलं आहे. ऑरचं काय बनणार आहे? अँड, आणि दोघांना निगेशन लागणार आहे. तिसऱ्यामध्ये काय झालेलं आहे? तिसऱ्यामध्ये इम्प्लिकेशनचं अँड बदलंय, पण पहिल्याला निगेशन नाही लागलं. कुणाला लागलेलं आहे? सेकंड नंबरच्याला निगेशन लागलेलं. त्यानंतर लास्ट डबल इम्प्लिकेशनचं काय चेंज झालेलं आहे तुम्ही बघू शकता. डबल इम्प्लिकेशनचं दोन्ही म्हणजे पी पी कुठे झालेलं आहे? क्यू कडे, आणि पी आणि क्यू बघायचा एरो दाखवलं ना, म्हणजे पी पी क्यू दोघांमध्ये अँड लावायचं, दुसऱ्याला निगेशन लावायचं, आणि नंतर उलट करायचं. बघा, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन एकमेकांना इक्वलच आहे, पण इथं डबल आहे. डबल म्हणजे दोनदा करणार आहे आपण. पहिल्यांदा पी घ्यायचा, नंतर पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा पी आणि नंतर क्यू आहे, नंतर पहिला क्यू आहे, नंतर काय पी आहे, असं उलट करायचं. आणि दोघांमध्ये अँडच करायचं आहे. आणि इम्प्लिकेशन नुसार बघा, दुसऱ्या नंबरला कसा निगेशन आहे, इथे पण बघा दुसऱ्या नंबरला काय निगेशन, इथे सुद्धा दुसऱ्या नंबरला निगेशन. तर हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे फॉर्म्युले न बघता येतात काय ते ट्राय करा, कारण की हे खूप बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले. तर बघा, परत एकदा मी दाखवतो. इथे काय करणार आहे? निगेशन ऑफ पी अँड क्यू यांचं काय येणार आहे? निगेशन ऑफ पी अँडचं काय होणार आहे? ऑर निगेशन ऑफ क्यू. हे पहिला रूल झाला, त्याला निगेशन ऑफ कंजक्शन म्हणायचं. दुसरा रूल, निगेशन ऑफ पी ऑर क्यू याचा चेंज होऊन काय होणार आहे? निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू लावतात, आणि ऑरचं काय होणार आहे? अँड. त्यानंतर तिसरा, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन म्हणजे पहिला पी तसाच लिहायचा, अँड लिहिणार आहे आपण, आणि नंतर निगेशन ऑफ क्यू लावणार आहे. डबल इम्प्लिकेशन त्याच प्रकारे असणार आहे. डबल इम्प्लिकेशन, डबल म्हणजे दोनदा लिहिणार आहे. पहिल्यांदा काय लिहिणार आहे? पी अँड निगेशन ऑफ क्यू, हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे? क्यू अँड निगेशन ऑफ पी. हे झाले 4 रूल. हे चारही रूल खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही हे आजच रिवाइज करून घ्या, तरच तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज येणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. पुढे आता हे बघा, वरती फॉर्म्युले आहेत. हेही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. आता त्यामध्ये फॉर्म्युले बघू शकता तुम्ही. बघा, पहिला हे बघा, त्यातला पहिला लॉ काय? आयडेंटिपेंट लॉ. म्हणजे याच्यात काय असणार आहे? दोन्ही जर सेम असेल, बघा तुम्ही, अँड मध्ये आणि ऑर मध्ये, म्हणजे अँड आणि ऑर मध्ये पी पी असेल तर उत्तर पी. आता जरी असं जरी असेल क्यू क्यू, तर त्याचं उत्तर काय येणार आहे? क्यू. आर आर असेल तरी आन्सर काय येणार आहे? आर. म्हणजे दोन्ही जर सेम आले तर उत्तर काय येणार आहे? सेम. म्हणजे पी पी असू, क्यू क्यू असू, किंवा आर आर असू. त्यानंतर दुसरा लॉ बघू शकता तुम्ही, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये बघा काय केलेलं आहे. जर उलट लिहू शकता तुम्ही. उलट म्हणजे कसं? पी ऑर क्यू असेल तर याचा आन्सर तुम्ही काय लिहू शकता? क्यू पहिला, आणि नंतर काय लिहिणार आहे? पी. म्हणजे सेम असतं. आता ते कसं तुम्हाला दाखवतो वाटलंच तर बघा, टी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स पीचं असतं. याचं काय असतं? टी एफ क्यूचं असतं. आता ऑरचा लॉ सगळ्यांना माहिती आहे, एफ एफ असेल तरच काय असतं? एफ. बाकी सगळं काय असणार आहे? ट्रू. आता तुम्ही हे उलट जरी लिहिलं, म्हणजे टी एफ लिहिलं, आणि नंतर टी टी एफ एफ लिहिलं, तरी आन्सर तुमचं लास्टच एफ येणार आहे. बाकी सगळ्याचं काय येणार आहे? ट्रूच येणार आहे. म्हणजे दोन्ही वेळी सेम आलं, म्हणूनच आपल्याला हा रूल तयार झालेला आहे. आय होप सगळ्यांना समजलेलं आहे कसे फॉर्म्युले येतात. हे फॉर्म्युले पाठ करायचे तुम्हाला. त्यानंतर बघा, त्यातलाच दुसरा फॉर्म्युला आहे. पी अँड क्यू ला आपण पहिला क्यू नंतर पी पण लिहू शकतो. अशा याला काय म्हणायचं असतं? कम्युटेटिव्ह लॉ. हा खूप वेळा यूज होणार आहे, त्यामुळे नीट बघा. पुढचा लॉ काय आहे? असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय? बघा, पी बाहेर आहे इथे, इथे पी अँड क्यू आर, म्हणजे तीन गोष्टी तिथं. तर याचा मिनिंग कसं करू शकता तुम्ही? हे ब्रॅकेट काढून ह्याला सुद्धा ब्रॅकेट देऊ शकता. पी अँड क्यू ला ब्रॅकेट द्यायचं, आणि आर बाहेर काढला तरी मिनिंग सेम येणार, किंवा सगळ्यांचे ब्रॅकेट काढून जरी लिहिलं तरी त्याचा मिनिंग काय असणार आहे? सेमच असणार आहे. हे तुमचा
असोसिएटिव्ह लॉ सांगतो. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन नावातच आहे. डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे काय करणं, सगळ्यांना देणं. म्हणजे कसं बघा, एक्झाम्पल दाखवतो मी. असं असेल पी अँड क्यू ऑर. आता बघा दोन्ही साईन सेम आले तर आपण असोसिएटिव्ह लॉ लावायचे. म्हणजे बघा इथं दोन्ही अँडचे होते किंवा दोन्ही ऑरचे होते तर असोसिएटिव्ह लॉ लावला होता. पण आता इथं एकदा अँड आहे आणि एकदा काय ऑर आहे. तर आपल्याला याच्यात चेंज होणार आहे. याच्यात चेंज कसे होणार आहे, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू लिहिणार, आता ऑर लिहिणार ही मधली साईन, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी अँड आर लिहिणार. हे तुमचे दोन्ही लॉ पाहिजे. परत सांगतोय काय करायचंय, पी अँड क्यू आणि पी ऑर आर, सॉरी पी अँड आर आणि मध्ये ऑर लावायचं. हे तुमचं काय झालं, डिस्ट्रीब्यूट. म्हणजे पी ला डिस्ट्रीब्यूट केला, क्यू ला पण दिला आणि आर ला पण दिला, म्हणून त्याचं नावच आहे डिस्ट्रीब्युशन लॉ. आता पुढचे लॉ तुम्ही बघू शकता, अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे लॉ आहेत ते. डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे आपले बेसिक फॉर्म्युलेच आहेत, पी अँड क्यू. तर याचा फॉर्म्युला काय येणार आहे, दोघांना निगेशन आणि साइन उलट. म्हणजे हा डिस्ट्रीब्युशन लॉ म्हणजे कंजक्शन किंवा डिसजंक्शन लॉच आहे. त्याला मिनिंग दोघांचा सेमच आहे. त्याला सॉरी डी मॉर्गन्स लॉ हे सेमच आहे. त्यानंतर अगेन आयडेंटिटी म्हणजे काय बघा, पी अँड टी. टी म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू असेल तर त्याचा आन्सर फक्त काय लिहायचं, पी. किंवा क्यू अँड टी जरी असेल तरी उत्तर काय लिहिणार आहे आपण, क्यू. जर पण आता चेंज काय कुठे होणार आहे बघा, पी अँड सॉरी अँड यफ असेल तर उत्तर तुमचं यफ येणार आहे. बघा हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे दोन मध्ये काय, अँड मध्ये जर ट्रू आलं तर आन्सर तुमचं फक्त काय घेणार आहे आपण, पी घेणार आहे. पण जर यफ आलं तर उत्तर काय घेणार आहे, यफ. अँड मध्ये सिंपल आहे का, टी म्हणजे बघा लक्षात ठेवा की टी म्हणजे काय, परत दाखवतो तुम्हाला हे कसं नक्की आलंय कसं. हे बघा पी ची व्हॅल्यू काय लिहिणार आहे आपण, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. आणि ट्रू म्हणजे सगळेच्या सगळे काय असणार आहे, ट्रू. आणि अँडचा फॉर्म्युला तर रूल आपल्याला माहितच आहे की दोन्ही ट्रू आले तर ट्रू असतं. म्हणजे इथं बघू शकता तुम्ही काय येणार आहे, पहिलं ट्रू, दुसरं पण ट्रू, नंतर फॉल्स आणि परत फॉल्स. बघा हे आन्सर आणि हे आन्सर काय आहे, सेम आहे. कळतंय, म्हणजे हे कशाचं आहे, पी अँड टूच आहे, म्हणून हे आन्सर आलेले आहे. समजलं असेल सगळ्यांना. हे काय, हा पी एन हा काय, टी. टी म्हणजे सगळे टी. आता आपण चेंज करून यफ घेतो. इथे तुम्हाला दाखवतो यफ घेतल्यावरती काय चेंजेस येतील. मग इथे आपण यफ घेणार, म्हणजे इथे सुद्धा काय घेणार आहे, यफ. त्याचा काय फॉर्म्युला बनतो, हे बघा इथे यफ म्हणजे सगळेच्या सगळे काय येणार आहे, यफ. बघा आता यफचा फॉर्म्युला काय असतो, यफ तेच अँड मध्ये. अँड म्हणजे काय की दोन्ही ट्रू आले तरच ट्रू. तर इथे बघा आता कुठे कुठे ट्रू आहे, नाही. म्हणजे इथे यफ, हे पण यफ, हे पण यफ आणि हे पण यफ, सगळेचे सगळे यफ. म्हणजे फॉर्म्युला काय बनला, पी अँड यफ इज यफ. म्हणजे हा एक पहिला फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला आले पाहिजे. बस हा झाला पहिला. त्यानंतर ऑरचा बदलतो. आता ऑरचा हा कळला असेल तर पुढचा घेतो मी, त्यातलाच आहे. ऑरच्या फॉर्म्युला बघा कसा येतो, काय इकडे बघा हा फॉर्म्युला आयडेंटिटी मध्ये पी ऑर असेल तर पीच येतं. म्हणजे काय, हे बघा तिन्ही फॉर्म्युले एकदा सगळे फॉर्म्युले लिहितो. पी अँड टी असेल तर पी, त्यानंतर पी अँड यफ असेल तर यफ, त्यानंतर पी ऑर यफ असेल तर पी येणार आहे, आणि पी ऑर टी असेल तर त्याचा आन्सर काय येणार आहे, टी येणार आहे. म्हणजे उलट आहे, जिथे यफ आहे त्याच्याऐवजी काय करणार आहे, ट्रू. म्हणजे चेंज करणार आहे आपण फॉर्म्युले. एवढे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. हवं असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता कसं आहे ते. वाटलंच तर मी एक दाखवतो, हे तुम्हाला मी दाखवतो की हे आन्सर कसं आहे ते. बघा तुम्ही याचं लिहिणार आहे आपण, पीचं काय असणार आहे, पीचे येणार काय काय, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. यफचे सगळेचे सगळे काय येणार आहे, यफ. ऑर म्हणजे काय, यफ यफ असेल तर यफ. हा ऑरचा फॉर्म्युला आहे. बघू शकता तुम्ही, ही काय येणार आहे, इथे ट्रू, इथे सुद्धा ट्रू, इथं यफ आणि इथं सुद्धा यफ. आता हे आणि हे काय सेम आहे, म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर मिळालं. सगळ्यांना समजलं असं नाही कसं आलेले. ओके, तर नेक्स्ट जाऊया आपण. आता काय करायचं आहे याच्यानंतर, नेक्स्ट कुठला आहे, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, एक निगेशन. म्हणजे बघा पी अँड निगेशन ऑफ पी असेल तर आन्सर काय येतं, हे पण काढू शकतो तुम्ही. बघा पी म्हणजे काय, दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स. निगेशन म्हणजे काय येणार आहे, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. याच्या अपोजिट म्हणजे टी असेल तर यफ असं असतं. नंतर दोन्ही अँड नाहीत. अँडचं काय असतं, ट्रू ट्रू आलं तर ट्रू. बघा येतंय का, आता पहिलं नाहीये म्हणजे इथे फॉल्स, इथेही फॉल्स, इथेही फॉल्स, इथेही फॉल्स. याचं फायनल आन्सर काय, फॉल्स. बघा आहे का, इथे आहे. आणि ट्रू आलं, ट्रूचं काय करणार आहे, चेंज. म्हणजे आपण हे काढणार आहे,
सॉरी, इथे ऑर लावणार आहे फक्त, इथे ऑर लावायचं. जर ऑर लावलं तर ऑरचा काय फॉर्म्युला असतो, एफ एफ असेल तर एफ मध्ये येते का ते बघूया आपण. काय येणार आहे इथे बघा, एफ एफ कुठे आहे का, नाहीये, म्हणजे सगळे ते सगळे काय असणार आहेत 2. फायनल आन्सर सुद्धा काय असणार आहे 2. बघा इथे दुसरा आन्सर आहेच 2. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले करायचे आहेत. त्यानंतर ओके, तर आपण एक्सरसाइज नंबर 1.4 ला स्टार्ट करूया. आता 1.4 नुसार आपल्याला काय करायचं, युजिंग रूल्स, म्हणजे हे जे आता रूल्स बघितले त्या रूल्सचा यूज करून आपल्याला सुरुवात सॉल्व्ह करायचं. तर आता बघा बरं काय येणार आहे, निगेशन लावलेलं आहे, निगेशन आणि मध्ये इम्प्लिकेशनचं साईन आहे. तर इम्प्लिकेशनचा फॉर्म्युला नंबर 3 आहे. फॉर्म्युला नंबर 3 मध्ये काय, पी तसाच आहे बघा, निगेशन ऑफ इथे लिहितो मी. काय करणार आहे, पहिलं आहे तसंच, म्हणजे जो पहिला आहे तो व्हॅल्यू आहे तशीच लिहायची. इथं पण तेच करू. पहिली व्हॅल्यू काय तुम्ही बघू शकता, निगेशन ऑफ क्यू आहे, तर निगेशन ऑफ क्यू मी आहे तसंच लिहिणार आहे पहिलं, निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर काय इम्प्लिकेशनचं इथे बघू शकता तुम्ही अँड लावलेलं आहे, म्हणजे अँड लावणार आहे, इथे सुद्धा तेच करणार आहे अँड. त्यानंतर बघा दुसऱ्याच्यात काय केलेलं आहे, निगेशन ऑफ क्यू लावले, म्हणजे दुसऱ्याला निगेशन लावायचं. मग इथे सुद्धा काय येणार आहे, निगेशन ऑफ पी. आणि रूलचं नाव काय लिहिणार आहे आपण, निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा रूल यूज केलेला आहे. त्यानंतर आता बघा इथेच आपण दुसरं सुद्धा आन्सर आहे, हे बघू शकता तुम्ही ह्याच याच्यामध्ये कुठे मॅच करता येते बघा. पहिलाच म्हणजे पहिला म्हणजे सॉरी सेकंड म्हणजे डिसजंक्शनचा बघा फॉर्म्युला काय आहे, डिसजंक्शन. हे बघा निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू असेल तर त्याचं आपण असं करायचं असतं, उलट इकडे जाऊ शकतो. हे कुठलं आहे, निगेशन ऑफ डिसजंक्शन. हे लिहिणारे आपण निगेशन ऑफ डिसजंक्शनच्या इथे काय, निगेशन बाहेर आणि आत काय लिहिणारे, क्यू ऑर पी. झाला, एवढाच क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त हे फॉर्म्युले यूज करून सॉल्व्ह करायचं, बाकी काहीच नाही. याच्या पुढे काही करू नाही शकत आपण. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय केलेले, आता निगेशन बाहेर आहे, तुम्ही बघून सांगू शकता कुठला रूल आपल्याला यूज करायचा आहे. बरोबर मध्ये काय इथं कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे रूल तुम्हाला रूल नंबर फर्स्ट यूज करावा लागणार आहे. फर्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर पहिल्यालाही निगेशन, दुसऱ्यालाही निगेशन आणि मध्ये काय करायचंय, ऑरचं साईन लावायचं. तर इथेही तुम्ही तेच करणार आहे. पहिल्याला निगेशन म्हणजे निगेशन पी, बघा ऑर लावलं आणि निगेशन परत लावायचं. आधी असलं तरी काही फरक नाही, आपण परत लावायचंच. म्हणजे बघा दोघांना निगेशन लावणार आहे आपण, पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला आणि ऑर करणार आहे. तर इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, कुठला रूल यूज केला आपण, निगेशन ऑफ कंजक्शन. त्यानंतर दुसरा, आता याच्या पुढेही सॉल्व्ह करायचं. याच्या पुढे काय ना निगेशन. आता हे नेहमी आपण याच्या आधी बघितलं होतं, निगेशन जर दोनदा आलं तर त्याचा आन्सर काय, तर सरळ सरळ फक्त क्यूच येणार आहे, म्हणजे निगेशन निगेशन कॅन्सल होतं. आता इथे फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे हेही बघून तुम्ही सांगू शकता. आता फॉर्म्युला नंबर कुठला यूज करणार आहे, इथे आपण निगेशन ऑफ म्हणजे आता काय करण्यासारखं नाहीच, ह्याच फॉर्म्युलाला काय म्हणणार आहे, निगेशन ऑफ निगेशन. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो. म्हणजे इथं आपण फक्त निगेशन काढणार, फायनल आन्सर आणि लिहिणार निगेशन ऑफ निगेशन, बस. हे तुमचं फायनल आन्सर असणार. आय होप सगळ्यांना हे समजलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3. आता निगेशन लावायचं, याचं सुद्धा निगेशन काढायचं. बघा मी निगेशन दिलेलं आहे ऑलरेडी बाहेर. तर आता इथे कुठला फॉर्म्युला यूज करायचा तुम्ही बघू शकता, ऑर आहे, मध्ये डिसजंक्शनचं आहे, म्हणजे फॉर्म्युला नंबर 2 यूज करावा लागणार आपल्याला. फॉर्म्युला नंबर 2 मध्ये काय, दोघांना निगेशन आणि मध्ये अँडचं साईन लावायचं. तर इथे तेच करणार आपण. पहिल्या निगेशन ऑफ पी, ऑरचं काय होणार अँड, निगेशन निगेशन क्यू आणि फॉर्म्युलाचं नाव लिहिणार डिसजंक्शन. परत इथे निगेशन निगेशनचं पॉझिटिव्ह होणार आणि फायनल आन्सर काय मिळणार आहे आपल्याला, मग निगेशन ऑफ पी आहे तसंच, निगेशन ऑफ क्यू, निगेशन निगेशन काय होणार आहे, ते कॅन्सल होणार आहे, म्हणजे क्यू राहणार आहे आणि फायनल काय येणार आहे, निगेशन ऑफ निगेशन. आता क्वेश्चन नंबर 4 हे इकडे घेतो मी. क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये कुठले फॉर्म्युले यूज करणार आहे बघू शकता. आता इथे काय करणार आहे आपण, कुठले फॉर्म्युले यूज होऊ शकतात. आता पहिलाच रूल यूज करू आपण. काय करू, ह्याला आपण पी कन्सिडर करू आणि ह्याला क्यू कन्सिडर करू. बरोबर मध्ये काय कंजक्शन. कंजक्शन म्हणजे फॉर्म्युला नंबर 1 यूज करायला ना. फॉर्म्युला नंबर 1 म्हणजे दोघांना निगेशन लावणार आहे आपण. दोघांना निगेशन लावलं आणि मध्ये काय केलं, ऑर केलेलं आहे बघा. अँडचं काय करणार आहे, चेंज करून ऑर केलं. दोघांना इथेही निगेशन इथेही निगेशन लावलं. आता आपण इथनं पुढे सॉल्व्ह करायचं. ओके, आता कुठला फॉर्म्युला बसतोय बघू शकता तुम्ही. इथे पण काय होणार आहे, आता निगेशन
याच्यासाठी लावलं जाणार आहे आत. म्हणजे बघा इथे ऑर आहे, तो ऑर म्हणजे इथं फॉर्म्युला नंबर कुठला, सेकंड नंबरचा, म्हणजे दोघांना निगेशन लावणार, म्हणजे निगेशन ऑफ पी, इथं ऑरचं अँड, निगेशन निगेशन म्हणजे फक्त राहणार आहे क्यू हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ आर राहणार आहे. हे रफ करतो असा. ओके, ते दोन्ही रूल लिहायचे राहिले, इथं रूल लिहा, डिसजंक्शनचा रूल लिहा. त्यानंतर पुढे आता अजून आपण काय चेंज करू शकतो, इथे मी मगाशी सांगितलं त्यानुसार निगेशन निगेशन कॅन्सल होईल, म्हणजे निगेशन ऑफ निगेशनचा रूल यूज करायचा, निगेशन पी अँड क्यू और निगेशन ऑफ आर, बस एवढाच फॉर्म्युला. हे झालं क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 5 आणि 6 बघू, त्यासाठी लागणारे फॉर्म्युले मी खाली घेतो. आता हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं, काही वेगळं नाही, सेम क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर आपण आता मी 7 घेतो डायरेक्ट, सॉरी 6 का 7 आहे, हा क्वेश्चन घेतोय मी. आता याच्यात काय केले बघा तुम्ही, निगेशन ऑफ पी, आपल्याला निगेशन लावले टोटल ह्याला. आता पहिला फॉर्म्युला कुठला यूज करायचा हे तुम्ही बघूनही सांगू शकता, मला असं वाटतं. क्वेश्चन एकदम इझी आहे. काय करणार आहे आपण याच्यात बघा तुम्ही, आता ह्या क्वेश्चन मध्ये काय केले बघा, आपण ह्याला 1 आणि ह्याला 2 कन्सिडर करू. ह्या दोघांमध्ये साइन कशाचं लावलेलं आहे, इम्प्लिकेशनचं साइन आहे. इम्प्लिकेशनचं साइन, इम्प्लिकेशनच्या साइन नुसार काय, पहिल्याला काही निगेशन लावायचं नसतं, दुसऱ्याला निगेशन लावायचं. तर मग आपण तेच करणार आहे, पहिलं आहे तसं लिहिणार. इम्प्लिकेशनच्या ऐवजी इथे काय बघू शकता तुम्ही, अँडचं साइन आहे, म्हणजे इथे तुम्ही काय देणार आहे, अँड, आणि निगेशन हे सेकंड हँड लिहिणार, त्याचा फॉर्म्युला लिहिणार इम्प्लिकेशनचा. पुढे आता इम्प्लिकेशनचं झाल्यानंतर आपण काय करणार आहे तुम्ही नीट बघू शकता की चेंज करणार. आता निगेशन कसं चेंज करणार, इथे बघा निगेशन कुणाला लावलेलं आहे, म्हणजे फक्त आपण आता हे सॉल्व करायचं, पहिल्याचं काय निगेशन गेलेलं आहे त्याच्यामुळे ते आहे तसं आपण परत लिहायचं इथपर्यंत. आता निगेशन दोघांना लावणार आहे आपण, कुठला फॉर्म्युला यूज केला बघू शकता इथं तुम्ही, कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे याच्यासाठी, हा पहिला फॉर्म्युला यूज केलेला आहे की दोघांना निगेशन, बघा दोघांना निगेशन लावलेलं आहे आणि अँडचं काय झालेलं आहे, ऑर झालेलं आहे. फॉर्म्युला लिहिणार आपण त्याचं, निगेशन ऑफ कंजक्शन. आता निगेशन, फक्त निगेशन काढायचं असतं तेवढं लक्षात ठेवा की कुणाकुणाला निगेशन लागलेले, बाकी तुम्हाला काही बघायचं नाही. आता कुणाचं निगेशन राहिलेलं आहे, कुणाचंच नाही, जवळपास पहिल्याचं बघा, पहिल्याला सुद्धा निगेशन नाहीये, दुसऱ्याला सुद्धा निगेशन नाहीये, फक्त हे साईन चेंज करायचे. हे साईन तुम्हाला माहिती आहे, निगेशन दोन्ही सेजर आले तर ते निघून जाणार आणि काय लागणार आहे, निगेशन ऑफ निगेशनचं फॉर्म्युला लागणार, बस एवढंच तुम्हाला चेंज करायचं होतं. हे तुमचं फायनल आन्सर. तर क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊया आपण, हेच फॉर्म्युला यूज करायचे आहेत आपल्याला. बघा आता इथे काय करणार आहे, इथे निगेशन लागलेलं आहे, इथे निगेशन आहे, तर निगेशनसाठी काय करणार आहे आपण, हे बघा. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 7 स्टार्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये काय केले बघा, ह्याला एक कन्सिडर करतो आपण, ह्याला दुसरे व्हॅल्यू कन्सिडर, म्हणजे ह्याला पी म्हणा ह्याला क्यू म्हणा, दोघांमध्ये काय ऑर आहे, ऑर म्हणजे 100% कुठला करणार आहे आपण, डिसजंक्शनचा रूल. डिसजंक्शनचा रूल म्हणजे काय, दोघांना निगेशन लावायचं असतं, लावूया आपण, पहिल्याला सुद्धा निगेशन आपण लावून टाकलं, त्यानंतर ऑरचं काय बनणार आहे, अँड, आणि दुसऱ्याला सुद्धा काय लावणार आहे, निगेशन लावणार, फॉर्म्युला लिहिणार निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता काय होणार आहे इथे फॉर्म्युल्यानुसार पुढे परत इथे सुद्धा, इथे निगेशन दोघांना लागलेले आहे, पण इथे चेंजेस कसे होणार तुम्ही बघू शकता. ओके, त्याच्या पुढे बघा काय करणार आहे, आता इथे काय बघा दोन साईन आहेत, इथे ऑरचा सुद्धा आहे आणि इथे काय अँडचं आहे, आणि दोघांना निगेशन आहे, दोघांना म्हणजे आपल्याला या दोन्हींचं निगेशन करावं लागेल. तर आपण पहिले एक एक करू किंवा दोन्ही एक साथ केले तरी चालेल, तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत. तर आता पहिलं ऑरचं आहे, म्हणजे कुठलं इक्वेशन यूज करायचं आहे, हेच डिसजंक्शनचं. डिसजंक्शनचं काय असतं, दोघांना निगेशन लावायचं, मी इथे खाली करतोय ते स्वतःच. तर निगेशन ऑफ निगेशन पी, याचं ऑरचं अँड होणार, निगेशन ऑफ निगेशन क्यू हे पहिलं झालं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे आता, अँडचं अँड तसंच राहणार, याचं सुद्धा आता इथे इथे काय करणार, हे आहे तसंच लिहूया वाटलं असतं आपण पहिल्यांदा, आणि खाली काय लिहिणार, हेच परत स्टेटमेंट खाली लिहायचं. आता याच्या पुढे आपल्याला सुरुवात सॉल्व करायची आहे, तर निगेशन निगेशन जातं, म्हणजे राहणार आहे पी अँड क्यू हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहणार आहे. इथं पण काय लिहिणार तुम्ही, आणि परत दुसरा आहे तसंच लिहूया आपण, इथे काय लिहिणार,
निगेशन ऑफ निगेशन. त्यानंतर पुढे आपल्याला हे पुढे सॉल्व्ह करायचं आहे. तर पुढे कसं सॉल्व्ह होणार आहे, पहिलं ब्रॅकेट आहे तसंच, कारण की आता निगेशन नाहीये त्याला, पण दुसऱ्या ब्रॅकेटला निगेशन आहे, म्हणजे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर मध्ये अँड आहे. अँड म्हणजे कंजक्शनचा फॉर्म्युला वापरायचा. कंजक्शन म्हणजे दोघांना आपल्याला निगेशन द्यायचं आहे. निगेशन ऑफ पी अँडचं ऑर होणार निगेशन ऑफ निगेशन क्यू. हे दुसरं ब्रॅकेट झालं. हेही आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ते कसं घेणार आहे, पी अँड क्यू आहे तसंच, हे पण आहे तसंच. याचं काय चेंज होणार आहे, निगेशन ऑफ पी राहणार आणि निगेशन निगेशन कॅन्सल होऊन काय येणार आहे, क्यू. तर इथे काय लिहिणार आहे तुम्ही, निगेशन ऑफ कंजक्शन, आणि इथे काय लिहिणार आहे, निगेशन ऑफ निगेशन. इथे लिहिणार आहे निगेशन ऑफ कंजक्शन. ओके, हे तुमचं फायनल आन्सर आहे. आय होप सगळ्यांना क्वेश्चन कळलेले आहेत. तर उरलेले क्वेश्चन तुम्ही करा. तर आपण आता क्वेश्चन नंबर 2 ला स्टार्ट करूया. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय बघा, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ अँड देन. ज्यावेळेस विदाउट युजिंग इफ अँड देन असेल म्हणजे बघा याच्याऐवजी आपण हे करायचं, फॉर्म्युला बघा तुमच्या टेबलमध्येच येतो, त्याचं नाव काय, कंडिशनल लॉ म्हणतात. आता कंडिशनल लॉ म्हणजे बघा निगेशन ऑफ पी. आता इथं पी आणि क्यू तुम्हाला स्टेटमेंट मध्ये ओळखायला लागणार. बघा थोडं मी हे करतो झूम. काय आता बघा पहिलं स्टेटमेंट इथे दोन इफ नंतर जे असतं ते आपलं काय असतं, पी, आणि दुसरं काय असणार आहे, हे क्यू. हे असणारे पी, हे काय असणारे क्यू. तर निगेशन ऑफ पी द्यायचं आहे. बघा आपल्याला हे लिहायचं आहे. निगेशन ऑफ पी म्हणजे कसं लिहिणार आहे आपण, पहिल्यांदा इफ मॅन इज नॉट जज, म्हणजे नॉट हा शब्द लावणार म्हणजे निगेशन लावणार. आता इथे मधी साईन कशाचं आहे बघू शकता तुम्ही, हे साईन ऑरच आहे, म्हणजे आता शब्द सुद्धा कुठला लावणार आहे तुम्ही इथं, ऑर ही इज हॉनेस्ट, म्हणजे क्यू लावलेलं आहे बघा तुम्ही, झालेलं आहे ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू. सेकंडचं पण तसंच, पहिल्यांदा तुम्हाला पी क्यू काढायला लागणार आहे. पी क्यू कोण येतो बघू शकता तुम्ही, इफ नंतर जे लागलेलं आहे ते तुमचं काय असणार आहे, पी, आणि नंतरचं हे स्टेटमेंट काय असणार आहे, क्यू. तर फक्त इथे काय लावणार आहे, नॉट हा शब्द लावणार आहे आणि दॅनच्या ऐवजी ऑर हा शब्द लावायचा. म्हणजे काय येणार आहे आता इथं, इफ 2 इज नॉट रॅशनल नंबर ऑर इज √2 इज इरेशनल नंबर. म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काही चेंजेस करायचे नाहीत. पहिल्या स्टेटमेंट मध्ये फक्त नॉट लावायचं आणि ऑर लावायचं. बघा आता याच्यात पण दुसऱ्या याच्यात काय करणार, हे काय करणार आहे तुमचं दॅनच्या आधी, हे इथनं हे काय झालं तुमचं पी ची व्हॅल्यू झाली, याच्या पुढची व्हॅल्यू कशाची आहे, क्यू ची, आणि याच्याऐवजी काय लावणार आहे, ऑर. आणि इथे फक्त निगेशन ऑफ पी करायचं म्हणजे इथे क्रॉस करणार. म्हणजे फायनल आन्सर काय येणार आहे तुमचं, एफ इज नॉट इक्वल टू 0 ऑर डिव्हिजिबल बाय x मायनस. बस एवढंच तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे. आता क्वेश्चन नंबर 3 कडे जायचं, त्यासाठी हे फॉर्म्युला लागतील आपल्याला, हे खाली घेतो मी. क्वेश्चन नंबर 2 बघा, इथे सगळं फॉर्म्युलानुसार सोडवायचं आहे. काही वेगळं तुम्हाला असं करायचं नाही, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला हे समजतील असं मला वाटतं. आणि याच्यातले मी 4च क्वेश्चन सॉल्व्ह करायला, त्यातले काही सॉल्व्ह करून देण्याचा मी प्रयत्न करतो. आता इथे कुठले फॉर्म्युला वापरायचे, हे बघा, हे सगळे फॉर्म्युले यूज करून आपल्याला सुरुवात करायची. आता तुम्ही बघू शकता की पहिला कुठला फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला. तर आता इथे हा सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला कुठला यूज करायला लागणार आहे, हा फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे. डबल इम्प्लिकेशनच्या ऐवजी काय करणार आहे, हा लिहावे, ही फॉर्म्युला लिहावी लागणार. तर आपण लिहूया इथे पहिल्यांदा आहे तसं दिलेली व्हॅल्यू इथे लिहा. तुम्ही वाटलंच तर तुम्हाला हवं असेल तर कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे, बाय कंडिशनल लॉ, हे तुम्ही लिहायचं. त्यानंतर दुसरं काय करणार आहे, आता याच्यानंतर पुढे आता हे दोन्ही कशाने आहेत, तर अजून एक कशामध्ये करू शकतो आपण, हे तुम्ही बघू शकता. आता जर आपण पहिला, तर इथे बघा दोन्ही याच्यामध्ये काय, दोन्ही मध्ये इम्प्लिकेशन आहे. तर दोन्ही इम्प्लिकेशन म्हणजे इम्प्लिकेशनचा फॉर्म्युला यूज करणार म्हणजे कुठला, हा फॉर्म्युला आपल्याला आता यूज करावा लागणार आहे. हा फॉर्म्युला काय सांगतो बघा, इथे पहिल्याला निगेशन ऑर क्यू लावायचं असतं, ते लिहूया आपण. बघा पहिल्याला निगेशन ऑर लावलेलं आहे आणि क्यू, नंतर अँड तसंच पहिल्याला निगेशन पी आणि त्या रोलचा नाव लिहून टाकायचं. हे झालं पहिलं, हे मी बाकीचं रफ करतो. बरं, आता याच्या पुढे काय करणार आहे आपण, याच्या पुढेही सॉल्व्ह करायचं आहे. तर हे आपल्याला नीट डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. म्हणजे काय बोलतोय मी, पीनी सुद्धा ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि क्यूनी सुद्धा मल्टिप्लाय करायचं. तर पीनी मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, निगेशन ऑफ पी, इथे मी रफ करतो, निगेशन ऑफ पी आणि क्यू. बघा पीनी सुद्धा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून इथं लिहिलं आणि नंतर क्यूनी दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून इथे लिहिलं. तर आता हे लिहिलं तर याचा फॉर्म्युला कुठला आहे, हा डिस्ट्रीब्युशन लॉ आहे. हे मी थोडं खाली घेतो.
हा कुठला रूल आहे, डिस्ट्रीब्युशन, तो इथे लिहून टाकायचा आपण, डिस्ट्रीब्युशन लॉ. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, डिस्ट्रीब्युशन लॉ झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता जर पी नी आत मल्टिप्लाय करायचं म्हणजे पी नी क्यू ला सुद्धा आणि पी नी पी ला सुद्धा करणार आहे, ते आपण इथे लिहिणं गरजेचं आहे. बघा हे पहिलं लिहिलं, दुसऱ्यामध्ये पण तेच करणार आहे. दुसऱ्यामध्ये काय चेंजेस करणार आहेत, क्यू नी दोघांना मल्टिप्लाय म्हणजे क्यू नी निगेशन ऑफ क्यू ला आणि क्यू नीच कुणाला पी ला पण करणार आहे. मग हे लिहिणं गरजेचं आहे आपल्याला इथे, ऑर आणि दुसरं ब्रॅकेट. हे कुठला झाला, हा सुद्धा आपला डिस्ट्रीब्युशनच लॉ आहे. ठीक आहे, आता डिस्ट्रीब्युशन लॉ झाल्या पहिल्या ब्रॅकेट मध्ये बघा तुम्ही काय काय केलेले आहेत, त्या कुठला रूल यूज करू शकतो आपण. इथे अँड आहे, इथे सुद्धा अँड आहे, हे पण अँड आहे, इथे सुद्धा अँड आहे. म्हणजे ह्या सगळ्यांसाठी कुठला फॉर्म्युला बसू शकतो तो बघू शकता तुम्ही. कुठला आहे बघा, आता इथे कुठले फॉर्म्युले बसतात. आता बघा हे सेकंड आणि हे यांच्यासाठी कुठला फॉर्म्युला बसतोय, कॉम्प्लिमेंट लॉ. कसा बघा, पी अँड निगेशन ऑफ पी असेल तर एफ असतं. बघा इथं निगेशन ऑफ पी आणि उलट झाले तर इथे सुद्धा एफ येणार. मग आपण हे लिहिणं गरजेचं आहे, पहिलं आहे तसं आणि इथे काय लिहिणार आहे एफ. और दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इथे पण काय येणार आहे, पहिलं दोन्ही अँड नी जॉईन म्हणजे इथे सुद्धा एफ येणार आणि दुसरं ब्रॅकेट तसंच. कुठला लॉ यूज केला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. आता याच्या पुढे कुठला रूल यूज करू शकतो आपण, बघा तुम्ही पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय आहे का, त्याच्यावरचाच लॉ बघा. हा लॉ आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे. कुठला, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ मध्ये काय असतं बघा, पहिलं ह्याला आपण एकच कन्सिडर करूया, पी और एफ. पी और एफ साठी बघा तिथे दिलेलं आहे त्यांनी पी और एफ. बघा पी और एफ साठी पीच येतं फक्त, म्हणजे तुमचं एफ निघून जाणार आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय एफ, बघा ते लिहून टाकूया आपण इथे. हे झालं तुमचं दुसरं. आता इथे एफ पण जाणार आणि दुसरंच राहणार. म्हणजे हे बघा काय केलं समजलं असेल, एफ हे काढून टाकायचं आणि हेही काढून टाकायचं, बस. बाकी तुम्ही लिहून घेतलं. आता याच्या पुढे काय करणार आहेत आपण बघू शकता तुम्ही, निगेशन लावलेले दोघांना आणि अँड नी जॉईन केले. तर कुठला रूल यूज करू शकतो आपण इथे, रूल नंबर 2. बघा रूल नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे की क्यू आणि बघा हा रूल इकडे बघा दुसरा उलट लिहू शकता तुम्ही. उलट लिहिणारे म्हणजे काय करणार आहे इथे बघा, हे बघा उलट म्हणजे कसं बघू शकता तुम्ही, ह्याला पण एक कन्सिडर करू पी आणि ह्याला काय कन्सिडर करू क्यू आणि मध्ये ऑर आहे. तर बघा ऑप्शन उलट लिहिणार म्हणजे पहिल्यांदा ही टर्म पहिली लिहिणार नंतर दुसरी ही लिहिणार. ते लिहूया आपण इथे. हे बघा लिहिलेले टर्म उलट, सॉरी हे बघा उलटी टर्म लिहिलेली आहे, परत तेच लिहिलं मी चुकून ते. बरं इथे काय लिहिणार आहे आपण, कुठला, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे, बघू शकता तुम्ही जे आपल्याला आन्सर पाहिजे होतं. हे बघा हे आन्सर आहे आपलं. हे थोडंसं पहिल्यांदा सगळे फॉर्म्युले पाठ होतोपर्यंत थोडं टफ जाईल. मला असं वाटतं तुम्ही पहिले सगळे फॉर्म्युले पाठ करा आणि मग हे सॉल्व्ह करा, कारण की क्वेश्चन येऊन बघू शकता फक्त 4 आहेत. सगळे रूल यूज करून करायचं आहे. रूल यूज करून केलं तरच तुम्हाला हे येणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 घेऊया आपण. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय करायचं आहे, क्वेश्चन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथं आपण ह्याला काय म्हणणार आहे, पी म्हणूया, ह्याला काय म्हणू क्यू. दोन्ही इम्प्लिकेशनने जॉईन आहे आणि इथे निगेशन आहे बाहेर. तर याचा फॉर्म्युला काय असतो, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यूचा फॉर्म्युला असतो पहिला आहे तसं अँड निगेशन ऑफ क्यू. हा फॉर्म्युला आपल्याला निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा, मग तो फॉर्म्युला इथे आपण यूज करू शकतो. हे रफ करतो मी. तर इथे काय लिहिणार आहे, पहिला आहे तसं, नंतर निगेशनचं अँड येणार आहे, निगेशन ऑफ सेकंड. इथे लिहूया निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता तुम्ही दुसरं ब्रॅकेट बघितलं तर इथं अँड आहे, तर इथे काय लावणार आहे आपण, निगेशन ऑफ कंजक्शनचा फॉर्म्युला पहिलं ब्रॅकेट आहे तसं लिहूया आपण. इथं अँड पण आहे तसं लिहूया. निगेशन आत जाणार, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, तरीही मी इथे लिहितो काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू असं असेल तर निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू हा फॉर्म्युला. तर वरती काय दिलेलं आहे, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर याचं काय बनन, निगेशन ऑफ पी अँड सो ऑर बनन निगेशन ऑफ निगेशन क्यू, हा त्याचं फॉर्म्युला बनन. आणि पुढे गेल्यावर काय होतं तुम्हाला माहीतच आहे, निगेशन ऑफ पी और निगेशन निगेशन गेल्यावरती राहणार काय, क्यू. हे आपलं फायनल आन्सर आलेलं मी इथे लिहितो. बस हे तुमचं आन्सर आलं. एकदम इझी मेथडनी हे सॉल्व्ह होतं. तर क्वेश्चन नंबर 2 आणि 3 तुमच्यासाठी सोडलेले आहेत, तर ते तुम्ही सॉल्व्ह करा. नाही झाले तर मी नक्कीच सांगेन, तुम्ही मला सांगा, मी ते सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे, थँक्यू.